अरे हिला काय झालंय? एक यार बंद पडली गाडी. हा माझा यूट्यूब चॅनलच्या जर्नीचा शेवटचा व्हिडिओ आहे. यानंतर यूट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ येणार नाही. थँक्यू 332 सबस्क्रायबर ज्यांनी मला सपोर्ट केला ह्या माझ्या जर्नीमध्ये. रिझन काय आहे चॅनल बंद व्हायचं? हे एव्हरीवन, माझं नाव आहे विनायक. माझा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे उडान. आज आहे 10 फेब्रुवारी. मी जात आहे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला पाया पडायला. मॉर्निंगचा रुटीन लय बिझी होता, त्याच्यामुळे नाईटला चाललो आहे. नाही तर मॉर्निंगलाच गेलो असतो. आता जायला ट्रॅफिक भेटेल मला. अरे रे रे, फुल ट्रॅफिक जाम येते तर सिग्नलची. आपल्याला इकडनं लेफ्ट मारायचं आहे. त्याची बॅटरी लो आहे, बॅटरी खूप कमी आहे 360ची. मी बघितलंच नाही याला बॅटरी कमी आहे. अचानक प्लॅन ठरला आणि जायचं ठरलं. बोलो जाऊया. हा रस्ता एवढा खराब आहे ना, मला आवडतच नाही हा रस्ता. पेट्रोल पंप होता तिकडे, हवा भरायला पाहिजे. बाईकचा मागचा टायर पंक्चर आहे, त्याच्यामुळे हवा खूप कमी झाली. किती दिवसांनी गाडी पळवतो आहे. नाहीतर मी अपडाऊन करत होतो या रोडवरनं डेली, पण रूम शिफ्ट केला त्याच्यामुळे माझं ट्रॅव्हलिंग वाचलं. ट्रॅव्हलिंग होत नाही आहे जसं व्हायला पाहिजे. 75-70ची स्पीड, हीच स्पीड असते आपली घरी जायची. गाडीला आता मस्तपैकी पेट्रोल देतो तर गाडी एकदम स्मूथली पळेल. पेट्रोल नाही ना गाडीमध्ये एवढं. ॲक्च्युली पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये, तरी पण जेवढी जाते तेवढी पळवतो आहे. पेट्रोल मी इकडे कुठे टाकत नाही, मी त्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकतो. त्याच्यामुळे मी तिकडे चाललो आहे 8 किलोमीटर लांब. तर भाई हवा भरणारा बघितला पाहिजे. मागे 32, पुढे 28. कुठे जायचं असेल तर त्याच्या आधी बाईकमध्ये फुल पेट्रोल आणि टायरमध्ये फुल हवा असलीच पाहिजे. मग असं चालवायला फील होते बाईक की आपण चालवतो आहे काहीतरी चांगलं. दापोडीला ट्रॅफिक आहे बोलतात, बघूया. दापोडी बोपोडी या साईडनीच लागतं. नॉर्मल हाय ट्रॅफिक. आता मी ना मॅप नाही लावत जायला, रस्ता बघून घेतला आहे. रस्ता माहिती आहे, मॅप लावायचं गरज लागत नाही आता. कसा भाई वाकून बघतोय. प्लॅनिंग चालू आहे की बाईकची पूर्ण किट बाय करायची. रायनॉक्स मला फर्स्ट प्रायोरिटी वाटतं. ग्लव्सपासनं सगळं प्रॉपर रायडिंगला. रायडिंग आता अशी सुटल्यासारखी झाली माझी. रायडिंग होत नाही आहे, बिझी लाईफ आहे. आणि घरी आलो की असं वाटतं की झोपून जावं, आराम करावा. एवढ्या महिन्यात ना मी कॅमेरेच बाहेर काढलेत माझे, असे धूळ खात राहिलेले कॅमेरे. ही आहे ट्रॅफिक. त्यासाठी काय करायचं, गाडी अशी लेफ्टने टाकायची. ही सवय लागली पाहिजे ना इकडची आपल्याला. केवढा पटकन निघालं बघ मी. ही बघ, ही दापोडी आहे इथे. भाई सगळेच सिग्नल तोडून चाललेत. मला मागून येऊन कोण उडवायचा. वाव, भाई रिस्की वाटते मला मागून येऊन कोणतरी उडवायचा, म्हणून सिग्नल तोडला. पुणे म्हटलं तर सगळ्यात आधी काय आठवतं? पुण्यामध्ये काय आहे? पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती खूप फेमस, सगळ्यांना माहिती आहे.
जो कोण पुण्यात आला आणि भाई दगडूशेठ गणपतीला गेला नाही असं होणार नाही. ओहो, चेकिंग फुल ताणून चालू आहे भाईवर. फाईन मारला बिना हेल्मेटचा. माझी ती मागची डिक्स आहे ना बाईकची, रिअर डिक्स, तिच्या जे होल्स आहेत छोटे छोटे, त्याच्यामध्ये ना धूळ जमा होते जेव्हा आपण लॉंग राईड करतो 140-150 किलोमीटर या 200 किलोमीटर. मोस्ट ऑफ ब्रेक खूप वेळा अप्लाय करतो. त्याने काय होतं, जे धूळ असते जी रोडवर असते ती त्या डिस्कला लागते. गाडी पण आपली खराब होते धुळीने. पूर्ण असे धूळ जमा होते गाडीवर. त्याने काय होतं, आपण ब्रेक मारला ना की आवाज येतो, असा इरिटेटिंग आवाज येतो. असं वाटतं की गाडी आवाज का करायला लागली ब्रेक मारतो. ह्याच्यासाठी मी काय केलं, ह्यासाठी मी प्रेशरची गनने बाईक वॉश केली. जे प्रेशरने पाणी मारलं त्या डिस्कवर, धूळ पण निघाले आणि भाई आवाज पण गेला. गाडीनं मेंटेन ठेवली ना तर भारी वाटतं. गाडी मेंटेन पाहिजे फक्त. कुठे आलो आपण, कोथरूड, वाघोली, कोरेगाव पार्क स्ट्रेट, पुणे. वाव यार, काय मॉडिफाय केली यार. एंडेवर आहे नाही फोर्डची. मला ना असे मॉडिफाईड्स खूप आवडतात, युनिक दिसतात ना रोडवर. टायर पण कसले जबरदस्त आहेत. बाई रणगाडा चालतोय रोडवर. कोथरूड स्ट्रेट, डेक्कन स्ट्रेट, पुणे महानगरपालिका लेफ्ट. काय झालं गाडीला, अचानक भयानक बंद पडली. बघतच नाही भाई, राईटला गाडी येते, फक्त सरळच बघायचं भाई. वेटिंग झाली गाडी माझी. झेब्रा क्रॉसिंगच्या आधी उभे राहतात येऊन. थोडासा कन्फ्युजन, आता कुठे जायचं. स्ट्रगल काय असतो ते हे बघून कळतं. अरे हिला काय झालंय. एक यार, बंद पडली गाडी. गाडी गरम झाली, मेंटेनन्स नाही. कुलंटची मात्रा कमी आहे गाडीमध्ये, त्यामुळे गाडी गरम झाली. थंड करून परत न्यायला लागेल, मेंटेनन्स करावं लागेल गाडीचं. आज करणार तो मेंटेनन्स पण करता नाही आला. कडनं राईड मारायचा होता, पोचलो होतो मी. किती राहिले, 1.9 किलोमीटर. थंड झाल्यावर होईल चालू, पण होते का चालू. 2 किलोमीटर चालायचे फक्त तुला. पोचलो मी गणपतीच्या इकडे, मंदिरापाशी. टाईम काय झाला, 10 वाजायला 17 मिनटं बाकी आहेत. दर्शन झालेलं आहे बाप्पाचं. आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही, त्याच्यामुळे बाहेरनंच जेवढे मोबाईल क्लिक शॉट्स काढता आले तेवढे काढलेत. गणपती बाप्पा मोरया. हा माझा यूट्यूब चॅनलच्या जर्नीचा शेवटचा व्हिडिओ आहे. यानंतर यूट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ येणार नाही. रिझन सांगायच्या आधी आपण आधी ही बॅग खोलूया. या बॅगमध्ये काय आहे बघूया. या बॅगमध्ये आहे माझा आयपॅड. आत्ताच मी नवीन घेतलेला M3
iPad M3. तो 1 महिना झाला आहे तसाच आहे. ॲक्च्युली हा मी एडिटिंगसाठी घेतलेला, कारण PC वर एडिटिंग करायला आवडत नव्हती. त्याच्यामुळे बोललो की iPadमध्ये एडिटिंग करूया, आणि iPadमध्ये एडिटिंग मस्त होत होतं. ही आहे माझी ड्रॉइंग बुक. ड्रॉइंग तर एवढे काही खास काढले नाहीत, ठीक आहे, आणून ठेवलेली अशीच. याच्यामध्ये आहेत माझे कॅमेरेज, जे मी यात ठेवायचो, जे मी ब्लॉगिंगला यूज करायचो. ते सगळे कॅमेरेज 360, ह्याची बॅटरीज, आणि DJI Action 5 Pro. बेस्ट कॅमेरा आहे ब्लॉगिंगसाठी, जो मी यूज करत होतो. आणि माईक आहे, तो इझिली अटॅच होत होता, आणि माझा आवाज पण क्लिअर येतो. बाकी आहे, थांब दाखवतो काय आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आहेत माझे बुक्स. हे सगळे माझे बुक्स आहेत, जे मी स्टडी करण्यासाठी आणले तिथे. आणि खूप सारे बुक्स आहेत माझ्याकडे अजून. ही बुक मी तर सध्या रीड करत होतो, पण त्याच्या आधी मी अजून एक बुक आणले, रावण म्हणून. ती बुक रीड करतोय, पण ती बुक माझ्या कामावर आहे. ही बुक ऑलमोस्ट रीड करून झालेली आहे, आणि बुक खूप सुंदर आहे. हा माझं हेल्मेट आहे, मी खूप आवडीने घेतलेला. एक्झॉर एपेक्स. हा मी यूज करत होतो बाईक रायडिंग करताना. हेल्मेट खूप सुंदर आहे, आवाज वगैरे, हवा, आणि हवा पास होत नाही ह्याच्यामध्ये. हे ग्लव्स आहेत माझे, ह्याच्यातच ठेवतो मी. कुठे ठेवू समजत नाही, त्यामुळे ह्याच्यातच ठेवायचो. ह्याच्यामध्ये ड्युअल वायझर आहे, त्यावेळी हवा वगैरे पास होला, आणि डोळ्याला काही त्रास होत नव्हता, आणि हेल्मेट असा हाय स्पीडला वॉबल पण करत नव्हता. बेस्ट आहे हेल्मेट. पण आता हे पण नाव हटवणार आहे मी ह्याच्यावरचं. खूप आवडीने घेतलेलं आहे हेल्मेट, मस्त आहे. जे बाईकवर मी जे यूट्यूब चॅनलचं नाव लिहिलं आहे, ते आता खाली जाऊन मी काढीन, आणि बाकीचा व्हिडिओ ह्याच्यानंतर पुढे शूट करूया आपण. थँक्यू 332 सबस्क्रायबर, ज्यांनी मला सपोर्ट केला ह्या माझ्या जर्नीमध्ये. पण एंड ऑफ द डे या चॅनलचा आज बंद होतं आहे चॅनल. रिझन आपण खाली जाऊन डिस्कस करूया. चॅनल बंद व्हायचं रिझन काही असं मोठं नाही आहे, पण मला आता हे करण्याची इच्छा नाही राहिली, इंटरेस्ट नाही राहिला. लाईफमध्ये असा टाईम येतो की आपण खूप साऱ्या गोष्टी फेस करत असतो. तसं हे पण आहे, जे ही माझी आवड होती पण आता नाही राहिली. लाईफमध्ये खूप साऱ्या लोकांना जवळ न जाताना बघितलं, तर हे काय आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील सोडले तर आपला कोणी नसतो. सगळे टेम्पररी असतात, परमनंट कोणी राहत नाही. हे मी एक्सपिरियन्स केलं. ज्या गोष्टींनी मला आनंद मिळत होता तीच गोष्ट मी आज सोडून देतो आहे. नको, मला नाही हवं आहे. जे आवडीने करत होतो ती आवड आता अशी राहिली नाही. माझ्यासाठी हे रिझन आहे.
बट ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला की तू कर, मस्त करतो, चांगलं करतो, माझ्या मिस्टेक ज्या व्हायच्या त्या मी सॉल्व करत होतो. हेल्मेट पण मी असा हा का घातला, कारण माझं चॅनलचं नाव हेल्मेटवर नाही आहे. तो हेल्मेट पण मी यूज करू शकत होतो, पण मला नाही करायचा. लाईफमध्ये माणूस ग्रो करतो, माझाही सुद्धा ग्रो होत होता. मी डेली एक शॉर्ट्स अपलोड करत होतो यूट्यूबला आणि मस्त सबस्क्रायबर पण वाढत होते आणि व्हिडिओजला व्ह्यू पण चांगले येत होते. ग्रो करणं आणि ग्रो होत नाही हे रिझन नाही आहे. रिझन हे आहे की आता ही माझी करण्याची इच्छा नाही राहिली. मस्त वाटलं, एवढे वर्ष मी हे केलं आणि मला आनंद आहे की मी खूप सारे ब्लॉग बनवले सुद्धा आणि खूप सारे ब्लॉग मी अनलिस्टेड भरून माझ्या अकाउंटला ठेवलेत. चॅनल चालू आहे, 2-3 दिवस हा ब्लॉग येईन, त्यानंतर 2-3 दिवस किंवा 1 हफ्ता हा चॅनल चालू राहील, त्यानंतर हा चॅनल बंद होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल, त्याच्यावर काहीच राहणार नाही आहे. माझं ऑल ओव्हर इंडिया बाईक राईडचं जे ड्रीम होतं ते मी इथेच थांबवतो. मला नाही करायचं आता, माझी इच्छा नाही आहे हे करायची. म्हणजे बाईकने मला कधी असा धोका दिला नाही कुठे, लाँग रूटला गेलं तरी पण खूप सुंदर चालली, अजून पण माझ्यासोबत आहे, काही त्रास दिला नाही. ही माझी चॉईस होती बाईक घेण्याची, ही खूप भारी चॉईस होती आणि मला बाईक खूप चांगली लागली. मला ना माझ्या जवळचा कोणीतरी बोलला की तू तुझी प्रोफेशनल लाईफ सिक्युअर केली, पण तुझी पर्सनल लाईफ कधीच तू चांगली करू शकला नाही, आणि ते राईट आहे. सो बाय, राईड सेफ अँड ऑलवेज वेअर हेल्मेट वाईल बाईक रायडिंग. आता नाही भेटूया. हा शेवटचा ब्लॉग होता. गणपती बाप्पाच्या नावाने चालू केलेलं चॅनल, गणपती बाप्पाच्या ब्लॉगने चॅनल बंद झालं. हा बाप्पाचा ब्लॉग खूप सुंदर आहे माझ्यासाठी. हा ब्लॉग मी माझ्याकडे सेव्ह करून ठेवेन, कारण खूप साऱ्या मेमरीज होत्या ज्या मी बनवल्या या बाईकवर. हे कॅमेराज वगैरे, लोकांना वाटतं की हे सक्सेस जे आहे, मी कॅमेराज घेतले तेवढे महागातले, ते मी असेच घेतलेत. हे कॅमेराज घेण्यासाठी मी 6 इयर थांबलो, मेहनत केली, पैसे कमवले, त्यानंतर मी हे कॅमेराज घेतले. लोकांना वाटतं हे असंच आलं लगेच आलं, नाही, यासाठी मी सुद्धा मेहनत केली आहे. पॉईंट आहे की जे दिसतं ते दिसतं, मेहनत दिसत नाही.